घेतले आणि मी ई ला लोन दिलंय, डी कडनं घेतले, ई ला दिला लोन. सो डेबिट रिसिव्हर प्रमाणे ई अकाउंट डेबिट कर, चालतंय. पण मी लोन दिलंय ना, सो थोडा एक म्हणतं ना इम्प्रुव्हमेंट करूया, इम्प्रोव्हेशन करूया. काय करूया, तर मी ईज लोन अकाउंट डेबिट करतो. का तर मी ई ला लोन दिलंय. लोन अकाउंट काय आहे, लोन अकाउंट सुद्धा पर्सनल अकाउंटच आहे. सो ईज लोन अकाउंट डेबिट, लोन दिलं म्हणजे पैसे गेले. सो ईज लोन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कितना अमाउंट आएगा, 2000. किती येणार, 2000. नरेशन सोपं आहे ना. बीइंग लोन गिवन टू ई, कारण की ई ला लोन दिलंय. समजतंय ना, पक्का. ओके, चला. चलो भी एंट्री नंबर 12 पे आते हैं. डी कडनं लोन घेतलं, काय वाटतं डी फुकट मध्ये लोन देईल. चल माझ्याकडनं 10,000 रुपये घे आणि ते 2 वर्षानंतर आरामात मस्तपैकी ते पैसे बँकेत ठेव, त्याच्यात इंटरेस्ट कमाव आणि मग मला दे. मी बसलो इथे ना फुकट. सिंपल आहे ना यार, बिझनेस कोणी फुकट नाही करणार आहे. डी काय एक्सपेक्ट करणार, त्याच्या बदली ऑब्विसली रिटर्न एक्सपेक्ट करणार, बरोबर आहे. सो सिंपल गोष्ट आहे ना, मी तुला पैसे देतोय, तू मला म्हणशील मी तुला 2 वर्षांनी पैसे रिपेमेंट करतो. माझा प्रॉफिट काय, इंटरेस्ट. एक्झॅक्टली, इंटरेस्ट माझा काय आहे, प्रॉफिट आहे. सो बघा, डी ला मी इंटरेस्ट पे केला. सो चल एवढं मला माहिती आहे की इंटरेस्ट पे केला म्हणजे काय झालं, पैसे गेले. ओके, हरकत नाही. पण इंटरेस्ट काय आहे, पे करतोय म्हणजे माझा एक्सपेन्स आहे. एक्सलेंट, बरोबर आहे. सो एक्सपेन्स आहे तर नॉमिनल अकाउंटचा रूल अप्लाय होतो. काय रूल सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सध्या काय एक्सपेन्स माझा, इंटरेस्ट. सो इंटरेस्टला काय करू, डेबिट करूया. इंटरेस्ट अकाउंट डेबिट, बरोबर आहे. आणि कोणाला लोन इंटरेस्ट दिला, तर डी ला दिला. आणि इंटरेस्ट दिला म्हणजे माझे काय गेले, पैसे गेले. आताच बोललो. सो रिअल अकाउंट, कॅश अकाउंट काय आहे, कॅश अकाउंट आहे रिअल अकाउंट. रूल काय सांगतो, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो पैसे गेले. सो एंट्री झाली, इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू कॅश. अमाऊंट काय येणार आहे, 200 रुपये. फक्त 200 रुपयाचा इंटरेस्ट आहे यार, इझी आहे. चलो किती, नरेशन काय येणार, बिंग इंटरेस्ट पेड. ओके, चला. आता ई ला जे लोन दिलं होतं ना, ऑब्विसली ना, जर मी इंटरेस्ट देतोय तर मी त्याच्याकडनं इंटरेस्ट घेणार सुद्धा. सो बघा किती रुपयाचा इंटरेस्ट मिळाला, 100 रुपयाचा मिळाला. बस, चल ठीक आहे भाई. सो काय मिळणार, इंटरेस्ट आला. इंटरेस्ट आला म्हणजे काय करू, पैसे आले, चिचोके आले. कॅश अकाउंट डेबिट, पैसा अकाउंट डेबिट. आणि काय मिळालं, इंटरेस्ट मिळाला. सध्या माझ्यासाठी इंटरेस्ट काय आहे, काय इंटरेस्ट, काय वाटतं, इंटरेस्ट मिळाला म्हणजे इन्कम आहे म्हणून. सो क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. एक्सलंट. सो काय करणार मी यावेळेला, इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट करणार. जर तुला कन्फ्युज होत असेल तर काय लिहू शकतोस, इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट लिहू शकतोस. पण फक्त इंटरेस्ट दिलंस तरी पण चालेल. काय झाली एंट्री, कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. नरेशन काय देणार, बिंग इंटरेस्ट रिसिव्ड. ओके, 100 रुपये इंटरेस्ट, फक्त 100. 100 रुपया बास. चला, जीव तर याच्यात पण महाग आहे याच्यापेक्षा. असो, जाऊन दे. आता बघा काय झालं, दुःखद घटना घडली आहे. तुमच्या दुकानामधनं माल चोरीला गेला. अरे रे, मग जर माल चोरीला गेला तर नुकसान आहे. नुकसान म्हटलं ते आठव काय येतं, नुकसान म्हटलं की नॉमिनल अकाउंट येतं. नॉमिनल अकाउंट काय सांगतं, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो चला, लॉस आला म्हटलं की डेबिट करूया. मग आता काय डेबिट करू, सो विचार करायला लागेल. काय डेबिट करू, सोपं आहे. काय डेबिट करशील, लॉस बाय काय गेलं, चोरीला गेलाय, आग लागली, थेफ्ट. लॉस बाय थेफ्ट, THEFT. सो लॉस बाय थेफ्ट अकाउंट डेबिट. आणि लॉस झालाय, नुकसान झालंय. पण नुकसान झालंय मग गेले काय, गुड्स गेले. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट goes out. So to goods account. So loss by theft account debit to goods account. अमाउंट किती आली, 1000 रुपया. कितना अमाउंट आया, 1000. फक्त 1000 आहे ना, 3 वेळा नको प्लीज. नरेशन काय देशील, बिंग गुड्स स्टोलन किंवा बिंग गुड्स स्टोलन बेस्ट आहे. ओके, आता बघा, गुड्स चोरीला गेले ते गेले, पण ह्याच्या बिचाराचे काय कर्म थांबत नाही. आता बाईने काय केलं बघा, बी ची एंट्रा पास करतो आपण, बरोबर आहे. साहेबांनी काय केलं, स्वतःच बिझनेस मध्ये गुड्स काढले.
आधी चोरीला गेले तर तो स्वतःच गुड्स काढतोय. चलो ठीक आहे, आपल्याला काय करायचंय, त्याचा धंदा काय पण करेल. सो जर बी ने गुड्स काढले, बी ने पर्सनल यूज साठी गुड्स काढले, तर मी काय म्हणतो त्याला, काय बोलतो आठवते का? ड्रॉइंग्स म्हणतो ना, ड्रॉइंग्स. ड्रॉइंगचा अर्थ काय होतो? कॅश और गुड्स विड्रॉल फॉर पर्सनल पर्पज. बरोबर आहे. सो डेबिट व्हॉट कम्स इन, गुड्स त्याच्याकडे आले. सो मी काय म्हणणार, बी कडे आले. बी कोण आहे? रिसिव्हर आहे. सो बीज अकाउंट डेबिट नाही करणार. काय बोललो होतो? स्वतःच्या जर्नल बुक मध्ये स्वतःचं नाव कधीच येत नाही. सो बी अकाउंट डेबिट नाही होगा. तो काय होणार? ड्रॉइंग्स आले, गुड्स आले ऍज अ ड्रॉइंग. सो ड्रॉइंग अकाउंट डेबिट आणि गुड्स गेले ऑब्विसली. बरोबर. सो ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू गुड्स टेकन अकाउंट. काय? गुड्स गेले, बिझनेस मधून गुड्स गेले, बी ला गुड्स मिळाले. बिझनेसमन आणि बी सेपरेट आहे. बिझनेस मधून गुड्स गेले, बी ला मिळाले. सो बिझनेस साठी गुड्स आर गोईंग आउट. त्याने काय केलं? क्रेडिट केले. का? गुड्स टेकन, गुड्स गोले. आणि ह्याला डेबिट केलं का? तर हा रिसिव्हर आहे, पण मी ह्याचं नाव नाही लिहू शकत. मग मी काय लिहिलं? ड्रॉइंग अकाउंट. ठीक आहे. सो काय एंट्री पास करणार? ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट, गुड्स टेकन अकाउंट. अमाऊंट आहे 500 रुपये. ठीक आहे. चला इथपर्यंत कळत आहे? फास्ट होत आहे तर मला सांग. जे काय डाऊट्स आहेत नोट डाऊन करून ठेव. नेक्स्ट टाइम मी उद्या कॉल करू, लेक्चर घेऊ, त्यावेळेला आपण सर्व डाऊट्स क्लिअर करायचे. ठीक आहे. चलो फटाफट, जास्त एंटर नाही वगैरे, छोट्या एंटर आहेत आता. समजायला की तुला एकच टाईप पुढे डिस्काउंटचा अख्खा चॅप्टर संपला, मग बेस्ट आहे. चला हरकत नाही. चलो आगे जाएंगे. रेंट पे केले. कोणी पे केलं? पण बी ने पे केलं. ओके, हरकत नाही. सो रेंट जर पे करतोय तर काय एंट्री पास करणार? रेंट अकाउंट डेबिट. आणि जर कॅपिटल मधून पे केलं असेल, ठीक आहे, तो बघा, सॉरी कॅपिटल मधून काय चुकीचं बोललं. रेंट पे केले तो एंट्री काय येणार? रेंट अकाउंट डेबिट करेल. का? पे केलंय म्हणजे एक्सपेन्स आहे. एक्सपेन्स आहे म्हणजे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो रेंट अकाउंट डेबिट. पे केलं म्हणजे पैसे गेले. रेंट अकाउंट डेबिट टू डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. काय गेले? पैसे गेले. सो टू कॅश अकाउंट. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कितीचा रेंट भरला आपण? 500 रुपयाचा भरलाय. नरेशन काय घेणार? बिंग रेंट पेड. क्लिअर आहे? जाय आगे, जाऊया पुढे. ओके चला पुढची एंट्री फटाफट. आय थिंक 17वी एंट्री आहे. 17 पे 17. देखो क्या बोला है. बँकेत पैसे डिपॉझिट केले. केली एंट्री आपण लास्ट समला. तर बँकेत पैसे डिपॉझिट करतोय तर रिसिव्हर कोण झाला? बँक झाली. बँक अकाउंट डेबिट म्हणणार. आणि माझे पैसे गेले. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जा रहा है भाई. सो रिसिव्हर बँक, बँक अकाउंट डेबिट, पैसे गेले. सो टू कॅश अकाउंट. याला आपण अजून एक नाव म्हणतो, आठवतंय का? करायला गेलो होतं. त्याला म्हणतात कॉन्ट्रा एंट्री. काय म्हणतात? कॉन्ट्रा एंट्री. का? याच्यामध्ये कॅश आणि बँक हे दोन अकाउंट यूज झाले. सो अमाऊंट आहे 2000 रुपये. बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 2000 रुपये. नरेशन काय देणार? बिंग कॅश डिपॉझिटेड इनटू बँक. बिंग कॅश डिपॉझिटेड इनटू बँक. नरेशन संपतंय. चला फटाफट. 17वी एंट्री सोपी होती. चलो पुढे जाऊया. आगे जाऊ. पुढे सांगितलंय एफ कडून ऍडव्हान्स मिळाला होता. काहीतरी ट्रान्झॅक्शन आपण त्या ऍप बरोबर करतोय आणि त्या ऍप कडून ट्रान्सफर जो पैसे मिळाले ते डायरेक्ट बँकेत टाकले. सोपं आहे. बँकेत टाकले, एफ ने दिले, बँकेत टाकले. माझा काय संबंध आहे? डेबिट द रिसिव्हर. रिसिव्हर कोण आहे? डिरेक्ट रिसिव्हर कोण आहे? बँक आहे. सो बँक अकाउंट डेबिट. का? डेबिट द रिसिव्हर. देणारा कोण आहे? मी देतोय का? नाही बाबा, एफ ने डायरेक्ट टाकले. सो एफ ला मी काय करेन? क्रेडिट करेन. का क्रेडिट करेन? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. एंट्री काय येणार? बँक अकाउंट डेबिट टू एफ अकाउंट. अमाऊंट आहे तुमची 1000 रुपये. 1000. नरेशन काय येणार? बिंग ऍडव्हान्स रिसिव्ड फ्रॉम एफ डिपॉझिटेड इनटू बँक.
being advance received from F deposited into bank bracket complete. चला 3-4 वाक्य एंट्री फटाफट. सॅलरी पेड, पण कशाने पे केली? चेकने पे केली. चलो ठीक आहे. सॅलरी पे करतोय म्हणजे काय आहे? एक्सपेन्स आहे. क्लिअर आहे. सो एक्सपेन्स आहे म्हटल्यावरती डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो सॅलरी अकाउंट काय करू? डेबिट करतो. ठीक आहे, चला बरोबर करतोय. कॅश दिलीये का? नाही, चेक दिलाय. म्हणजे सॅलरी पे कोण करणार आहे? मी. पे कोण करणार आहे? बँक पे करणार आहे. ऑब्विसली माझ्या बिहाफवरती करणार आहे, पण शेवटी पेमेंट करणार कोण? बँक करणार. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. सो बँकला काय करू? क्रेडिट करतो. एंट्री का पास करणार? सॅलरी अकाउंट डेबिट टू बँक. अमाऊंट आहे तुमची 500 रुपये. नरेशन काय लिहिणार? बीइंग सॅलरी पेड बाय चेक. ठीक आहे. चलो आता पुढे सांगितलंय गुड्स सोल्ड अँड चेक रिसिव्ड. गुड्स विकले आणि काय मिळाला? काय मिळाला? चेक मिळाला. अच्छा ठीक आहे, मग काय करूया? चला काहीतरी करू. कसं करणार आहे? चेक मिळाला, कॅश मिळाली असते तर काय बोललो असतो? डेबिट वॉट कम्स इन कॅश अकाउंट डेबिट केली असती बिंदास. आता कॅश नाही येत, चेक येतोय. मग तो चेक देणार कोणाला? तुझ्याकडे ठेवणार का? नाही. कोणी देणार? बँकेत टाकणार. म्हणजे रिसिव्हर कोण? बँक. सो बँक अकाउंट डेबिट करेल. ठीक आहे. आणि गुड्स गेले ना, पैसा का आला? सेल म्हणून आला. सेल तुझं काय असतं? मग असे सांगितलं, सेल माझं इन्कम आहे. सेल माझं इन्कम आहे. सो इन्कमला काय करतो? क्रेडिट करतो. काय करतो? क्रेडिट करतो. सो एंट्री काय झाली? बँक अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. बँक अकाउंट डेबिट केलंय कॉज बँक रिसिव्हर आहे. चेक बँक रिसिव्ह करणार आहे. सेल्सला क्रेडिट केलंय कॉज सेल्स माझं इन्कम आहे. बँक टू सेल्स अमाऊंट आहे 20,000. वा. नरेशन काय देणार? बिंग गुड्स सोल्ड अँड चेक रिसिव्ड. 20,000 अमाऊंट आहे. बिंग गुड्स सोल्ड अँड चेक रिसिव्ड. चला आता बघा, एवढे पैसे आले म्हटलं ते उधळायला तर पाहिजेत. बरोबर आहे. उधळूया. पुढच्या एंट्रीमध्ये उधळले पैसे. फर्निचर घेतलं विकत साहेबांनी. हे पण किती रुपयाचं? 10,000 रुपयाचं. मी परत सांगतो, फर्निचर हे माझं फिक्स असेट आहे. लक्षात ठेव. गुड्स परचेस केलेस तर अप्रोप्रिएट काय असतं? परचेस अकाउंट आहे, कारण ते गुड्स आहे. पण जर फर्निचर परचेस करतोय, कोणत्याही प्रकारचं फिक्स असेट परचेस करतोय, तर त्या असेटला डेबिट करायचंय. परचेस अकाउंट डेबिट करून नको. कॉज गुड्स दे आर कन्सिडर्ड ऍज करंट असेट्स. आणि फर्निचर, प्लांट मशिनरी, लँड बिल्डिंग दे आर कन्सिडर्ड ऍज अ फिक्स असेट. सो त्यांना त्यांचं नाव देणं इम्पॉर्टंट आहे. सो फर्निचर आलं, फर्निचर अकाउंट डेबिट. का? फर्निचर काय आहे? रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंट समोर काय सांगतो? डेबिट ऑल, डेबिट वॉट कम्स इन. ठीक आहे. सो फर्निचर अकाउंटला केलं डेबिट आणि चेक दिलाय तू यावेळेला. हरकत नाही. मी याच्याकडनं फर्निचर घेतो, त्याला मी चेक दिला. तर मग काय तू माझ्या घरी येणार रात्री 12 वाजता की बाबा लाईन लावली, स्लिप भरून दिली, चला चेक क्लिअर करून द्या? तो दादा बँकेकडे. सो पेमेंट कोण करणार आहे? बँक करणार आहे. सो डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. देणार कोण? बँक अकाउंट. एंट्री काय आली? फर्निचर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. अमाऊंट आहे किती? तर 10,000 रुपीजची अमाऊंट आहे. हरकत नाही. चला इश्यू नाही. ठीक आहे. आता बघा, त्याने अजून एक फर्निचर विकत घेतलंय, पण यावेळेला क्रेडिट वरती घेतलंय. आता क्रेडिट वरती घेतलं तर पहिला प्रश्न विचारायचा, कोणाकडून घेतलं? तर कोणाकडून घेतलंय? गोदरेज लिमिटेड आहे. हरकत नाही. चला मगाचं लॉजिक आहे. फर्निचर काय आहे माझं? फिक्स सेट आहे. फिक्स सेटला मी त्याचंच नाव देणार. मी त्याच्या बदली परचेस लिहायचं नाहीये. परचेस कधी लिहिशील? जेव्हा गुड्स येतील किंवा एखादं करंट असेट येईल. सो फर्निचर अकाउंट डेबिट. का ते तुला माहिती आहे? फर्निचर रिअल अकाउंट आहे. डेबिट वॉट कम्स इन. पैसे दिले, चेक दिला, कुछ नाही दिया भाई. काय केलं? उधारीमध्ये ठेवलं. मग मी काय करू? ज्याने दिलं तो कोण झाला? गिव्हर झाला. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग मी काय करतो? त्याला गिव्हरला क्रेडिट करतो. गोदरेज लिमिटेडला क्रेडिट करतो. एंट्री काय झाली? फर्निचर अकाउंट डेबिट टू एक्झॅक्टली गोदरेज लिमिटेड अकाउंट. अमाऊंट किती आहे? 5,000. अमाऊंट किती आहे? 5,000 रुपये. चला हरकत नाहीये.
आता बघा मगाशी आपण त्या डी कडून लोन घेतलं होतं, एंट्री नंबर 10 मध्ये मिळत होता. त्या डी कडून मी लोन घेतलं होतं, त्या डी ला मी रिपेमेंट करतोय. काय करतोय? रिपेमेंट करतोय. किती रुपये देतोय? 6,000 रुपये. रुपये देते, चेक देतो. ठीक आहे. सो रिसिव्हर कोण आहे? डी आहे. डेबिटर रिसिव्हर प्रमाणे डी ला मी डेबिट केला आणि चेक दिला. म्हणजे मी काय करणार? पेमेंट कोण करताय? गिव्हर कोण आहे? बँक आहे. सो डी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 6,000 रुपीज बिंग चेक इश्यूड टू डी. आणि मगाचे जे 2 एंट्री होते ना, त्याच्यामध्ये नरेशन काय लिहाल? बिंग फर्निचर परचेस्ड. जी 21 नंबर एंट्री आहे त्याच्यामध्ये बँक मधनं तू पेमेंट करतोय, चेक मधनं पेमेंट करतोय. तिकडे काय लिहिशील? बिंग फर्निचर परचेस्ड अँड चेक रिसिव्ड असं काय लिहिली, किंवा बिंग फर्निचर परचेस्ड एवढं चालेल. आणि जे गोदरेजची एंट्री होती तिकडे काय लिहिणार? बिंग फर्निचर परचेस्ड ऑन क्रेडिट फ्रॉम गोदरेज लिमिटेड. क्रेडिट असेल तर तिकडे मेन्शन कर. फक्त परचेस दिलं याचा अर्थ ऑलरेडी अजून आहे की तू पेमेंट झालेलं आहे. ठीक आहे. चला फटाफट लास्टची एंट्री काय बघा. आता बघा त्या डी ला मी जर लोन रिपे करतोय तर ई ला लोन दिलं होतं, एंट्री नंबर 11. त्या ई कडनं पण पैसे आले पाहिजेत ना भाऊ, बरोबर की नाही? सो त्या ई ला जे काय लोन दिलं होतं त्याने मला 2,000 रुपयाचा रिफंड केला. कसा रिफंड केला? चेक दिला. तो त्याने मला चेक दिला, मी चेक बँकेला दिला. डेबिटर रिसिव्हर. रिसिव्हर कोण झाली? बँक झाली. बँक अकाउंट डेबिट. ओके. आणि कोणी दिला? ई ने दिला. सो डेबिटर रिसिव्हर क्रेडिटर गिव्हर बँक अकाउंट डेबिट टू ई अकाउंट. आणि पूर्ण पेमेंट झालंय 2,000 रुपीज. सो बिंग चेक रिसिव्ड फ्रॉम ई अगेन्स्ट द लोन. बिंग चेक रिसिव्ड फ्रॉम ई अगेन्स्ट द लोन. क्लिअर आहे? याच्यामध्ये आपण जॉईंट एंट्री केल्या, याच्यामध्ये आपण असेट परचेस एंट्री केल्या, याच्यामध्ये आपण इंटरेस्ट पेड, इंटरेस्ट रिसिव्ड, गुड्स स्टोलन, ड्रॉइंग्स, सेल परचेस, क्रेडिट सेल, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, खूप व्हरायटी केली आहे. ओके. आता एकच व्हरायटी उरणार तुमच्याकडे. कोणती आहे? आपला फेवरेट डिस्काउंट. ठीक आहे. सो डिस्काउंटचे सम्स आपण उद्या करू. एक क्वेश्चन डिस्काउंट वरचा घेऊ. माझा चॅप्टर ओव्हर होतोय आणि मग त्याच्यानंतर आपण मग अकाउंट्स थोडं होल्डला टाकू आणि बाकी सब्जेक्ट चालू करू. त्याच्यामध्ये तुझं लॉ आहे, तुझं इको आहे, तुझ्या आपलं सगळं टचमध्ये राहील. 99% नेक्स्ट मंडे पासून ऑफलाईन लेक्चर्स चालू होत आहेत. सो जागा कोणती, क्लास कुठे आहे, ते सर्व डिटेल्स मी तुला देईन. त्याप्रमाणे आपण ऑफलाईन चालू करू. फर्स्ट कसं आहे, मी काल नेहमी बोलतो की ऑफलाईन लेक्चर्स 1.5 तासाचे मला घेता येतात. जास्त इफेक्टिव्ह वे मध्ये कम्युनिकेशन करता येतं. ऑनलाईन मध्ये आज बऱ्यापैकी बोलता आले, आता नॉर्मली आपण कसे बोलतो तुलाही माहिती आहे. त्याने भरपूरशा गोष्टी अफेक्ट होतात. आजूबाजूला फॅमिली असते, माणसं असतात, कोणी बघतं काय. रेकॉर्डेड लेक्चर आहे, तू अगदी आता नाही बघितलं, रात्री बघितलं, तुला उद्या सकाळी बघितलं तरी चालेल. पण बेटर ट्राय कर उद्याच्या लेक्चरच्या आधी बघायला. जे काय सम आहे ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट 24 एंट्री आपण केल्या. सो त्या सर्व तुला लिहायचे. जे काय ते लेक्चर चालू असताना जर लिहिल्यास तर वेल अँड गुड. 40 मिनिटचं लेक्चर झालेलं आहे, जास्त वेळ पण नाही गेला. सो तू त्याच्यामध्ये आरामात करू शकतोस आणि इझी आहे सर्व. कठीण काही नाही आहे. कॉमर्स बॅकग्राऊंडचा होतास आहेस, सो तुला सर्व इझी पण आहे. ठीक आहे. तो नेक्स्ट लेक्चर आपलं उद्या असेल. आता ते लाईव्ह घ्यायचं काय रेकॉर्ड घ्यायचं ते आपण ठरवू म्युच्युअली. काही कामं तुला असेल, मला असेल तर आपण ठरवू त्याप्रमाणे. किंवा मग तुला जर असं वाटत असेल की बाबा दादा रेकॉर्डेड लेक्चर जास्त बेटर पडतात, बिकॉज मला क्वालिटी नीट कळते, ऐकायला नीट येतं. कदाचित लाईव्ह लेक्चर मध्ये नेटवर्क इश्यू आपले होतातच होतात. तर मग आपण तसं करू. तुझे सजेशन्स पण येऊन दे. सो मोस्टली फक्त हा वीक तुला ऍडजस्ट करायचा आहे. नेक्स्ट वीक पासून आपण ऑफलाईन लेक्चर चालू करतोय. सो त्यावेळेला हा काही इश्यू होणार नाही. इथपर्यंत क्लिअर आहे सर्व? ओके. क्वेश्चन समजलाय? जर काय डाऊट्स असतील नोट करून ठेवून दे, मार्किंग करून ठेवून दे. आपण उद्या लाईव्ह कॉल केला त्याच्यामध्ये डाऊट्स क्लिअर कर. नाही तर मग मला ते डाऊट्स व्हॉट्सअप कर. मी तुला तुझ्या टाइम आणि माझ्या टाइमनुसार कॉल करेन आणि मग आपण ते ऑनलाईन लेक्चर्स म्हणून ते आपण कव्हर करतो. ठीक आहे. काही डाऊट असेल बिंदास कम्युनिकेट करायचं, बाकी काय टेन्शन नाही घ्यायचं. उद्याचं लास्ट लेक्चर असेल या चॅप्टरचं. ठीक आहे. चालेल. चलो मग बाय बाय. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. चालेल.